नमस्कार अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, तुमचं स्वागत आहे परत एकदा MPSC लक्ष्य या यूट्यूब चॅनलवर। ही आपली सिरीज आपण कंटिन्यू करतो आहे, ज्यामध्ये आपण इंग्लिश वोकॅब्युलरी 5 मिनिट टी ब्रेक इम्प्रूव्ह युअर इंग्लिश एपिसोड नंबर 9। तुम्ही आपलं चॅनल MPSC लक्ष्य आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, कारण फार थोड्या वेळामध्ये तुमच्यासाठी आपण ही एक डेली सिरीज चालू केली आहे, ज्यामध्ये तुम्हाला आपली इंग्लिश वोकॅब्युलरी इम्प्रूव्ह करण्यासाठी रोजचे 5 शब्द मिळणार आहेत। तर आपण लवकरात लवकर सुरू करूया, फार वेळ करणार नाही आहे। पहिला जो शब्द आहे आजचा तो म्हणजे ॲब्युजिव्ह। ॲब्युजिव्हसाठी समानार्थी शब्द इन्सल्टिंग, ऑफेन्सिव्ह किंवा डेरोगेटरी। म्हणजे एखादा जर आपल्याला अपमानास्पद बोलत असेल तर त्याला ॲब्युजिव्ह असं म्हटलं जातं। ॲब्युजिव्हच्या अपोजिट शब्द आहे तो म्हणजे पोलाईट। समानार्थी शब्द इन्सल्टिंग, ऑफेन्सिव्ह आणि डिरोगेटरी। तर पोलाईट जो आहे हा त्याचा अपोजिट वर्ड असेल। आजचा दुसरा शब्द आहे तो म्हणजे प्रेज। प्रेज सिमिलर वर्ड अपलॉज, ट्रिब्यूट, प्लॉडिट्स, ॲडमायरेशन। प्रेजच्या सिमिलर वर्ड अपलॉज, ट्रिब्यूट्स, प्लॉडिट्स किंवा ॲडमायरेशन। तर याचं अपोजिट क्रिटिसिझम। एखाद्याचं क्रिटिसिझम होत असेल, क्रिटिसिझमच्या विरुद्ध प्रेज हा शब्द वापरला जाईल, किंवा प्रेजच्या अपोजिट क्रिटिसिझम हा शब्द। तिसरा शब्द ॲक्विट। ॲक्विट सिमिलर वर्ड आहे एक्झोनिरेट, फाइंड इनोसेंट, ॲब्झॉल्व किंवा डिस्चार्ज। फ्रीसुद्धा त्याला म्हणता येईल आणि रिलीज। ॲक्विटचा समानार्थी शब्द एक्झोनिरेट, ॲब्सोल्यूट, फाइंड इनोसेंट, फ्री किंवा रिलीज। तर ॲक्विटच्या अपोजिट कन्विक्ट। ॲक्विटच्या अपोजिट जो वर्ड आहे तो म्हणजे कन्विक्ट। त्यानंतरचा शब्द आहे हा म्हणजे बॅरन। सिमिलर वर्ड काय बॅरनसाठी? अनप्रोडक्टिव्ह, इनफर्टाईल, अनफ्रुटफुल, स्टराईल, एरिड किंवा वेस्ट, लाईफलेस किंवा एम्प्टी। म्हणजे ज्याच्यातून कुठलंच उत्पन्न होत नाही, बॅरन त्याला म्हटलं जाईल। तेच याच्या अपोजिट म्हणजे फर्टाईल। बॅरनचा सिमिलर वर्ड काय आहे? तर अनप्रोडक्टिव्ह किंवा इनफर्टाईल किंवा अनफ्रुटफुलसुद्धा त्याला म्हणता येईल। वेस्टसुद्धा एखाद्या ठिकाणी आपल्याला बॅरन हा वर्ड वापरता येईल। आजचा शेवटचा शब्द बॉल। BAW बॉल सिमिलर वर्ड शाऊट, येल, रोर म्हणजे ओरडणे। बेलो, स्क्रीच, स्क्रीम ओरडणे, एखाद्यावरती ओरडून बोलणे, किंचाळणे, याचा अर्थ बॉलचा अर्थ। तर त्याचा अपोजिट वर्ड काय होईल? विस्पर। कुजबूज कुजबूज ज्याला आपण करतो त्याला आपण विस्पर असं म्हणू शकतो। म्हणजे बॉलच्या अपोजिट जो आहे तो विस्पर। तर ही सिरीज तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की कळवा। रोजचे 5 शब्द जे आपण घेणार आहोत, तुमचा टी ब्रेक असेल किंवा कुठेही तुम्हाला ब्रेकमध्ये वेळ मिळत असेल त्यावेळी तुम्ही हे वापरू शकता। तर फार वेळ न करता लवकर व्हिडिओ एंड करतो आहे। धन्यवाद।